नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, जगातील अनेक देशांमध्ये मद्य विक्रीवरती बंदी आहे, परंतु आता सौदी अरेबियानं एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सौदी अरेबियामध्ये मद्य विक्री केली जाणार आहे, परंतु मद्य खरेदी करायचं असेल तर तुम्हाला सॅलरी स्लिप दाखवावी लागणार आहे. सॅलरी स्लिप असेल तरच तुम्हाला तिथे मद्य खरेदी करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सौदी अरेबियामध्ये मद्य विक्रीच्या नियमांमध्ये काही बदल हे करण्यात आलेत. या बदललेल्या नियमांनुसार आता सौदी अरेबियामध्ये परदेशी नागरिकांना मद्याची खरेदी करता येणार आहे, परंतु त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. मद्य विक्रीच्या दुकानावरती तुम्ही सॅलरी स्लिप दाखवल्याशिवाय तुम्हाला मद्य दिलं जाणार नाही. विशेष म्हणजे तुमच्या सॅलरीवरती 50,000 रियाल म्हणजेच $13,300 कमी पगार असेल तर तुम्हाला मद्य दिलं जाणार नाही. भारतीय रुपयात सांगायचं झाल्यास सौदी अरेबियामध्ये तुम्हाला मद्य खरेदी करायचं असेल तर तुमचा पगार हा प्रति महिना 12 लाख रुपयांपेक्षा कमी असायला नको. सौदी अरेबियामध्ये तुम्हाला सॅलरी स्लिप दाखवूनच तुमची कमाई सिद्ध करावी लागणार आहे. अगोदर रियादमध्ये फक्त परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांसाठीच मद्य विक्रीची दुकानं चालू करण्यात आली होती. आता इथे गैरमुस्लिमांनाही मद्याची विक्री केली जाऊ लागली. सौदी अरेबियानं हा निर्णय घेण्यामागे एक रणनीती असल्याचं बोललं जात आहे. या देशाला तिथे असलेल्या सामाजिक बंधनांना कमी करायचं आहे. या नियमांमध्ये शिथिलता दिल्यानं त्या देशामध्ये गुंतवणुकीला चालना मिळेल असा तिथल्या सरकारचा उद्देश आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सौदी अरबच्या या निर्णयावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.